गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचा राज्यात पहिला बळी गेलाय। पुण्यातील सीए तरुणाचा सोलापुरात मृत्यू झालाय। यामुळे चिंता वाढली आहे। दूषित पाण्यामुळे हा आजार बळावतोय। दुसरीकडे 1,80,000पर्यंत मोफत उपचाराची घोषणा ही सरकारकडून करण्यात आली आहे। प्रत्यक्षात मात्र या आजारातील रुग्णांचा खर्च हा 10 लाखांपर्यंत जातोय। या सगळ्या विषयीचा हा रिपोर्ट पाहूया। पुण्यामध्ये जीबीएसचा थैमान, सीए तरुणाचा बळी। पुण्यात जीबीएसचे 74 रुग्ण, 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर। दूषित पाणी पुरवठ्यामुळे जीबीएस बळावतोय। मोफत उपचारासाठी सरकारची घोषणा किती उपयोगी? पुण्यामध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजारानं चांगलंच थैमान घातलंय। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरामध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात सापडतीये। पुण्यामध्ये या आजारामुळे 14 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, तर पुण्यातल्या एका सीए तरुणाचा या आजारानं बळी घेतलाय। जीबीएसचा पहिला बळी। जीबीएस बाधित मृत तरुण हा मूळचा सोलापूरचा। सीए असलेला हा तरुण खासगी कंपनीमध्ये नोकरीला पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरात धायरीत राहत होता। काही दिवसांपूर्वी तरुणाला जीबीएस आजाराची लागण। तब्येत खालावल्यानंतर सोलापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल। 5 दिवस तरुणावर आयसीयूत उपचार। प्रकृती स्थिर असल्यानं शनिवारी आयसीयूतून बाहेर आणलं। श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं तरुणाचा मृत्यू। जीबीएसचा पहिला बळी गेल्यानं पुणेकर चांगलेच धास्तावले आहेत। पुण्यात सिंहगड रोड परिसरात नांदेडगाव, किरकटवाडी, धायरी, आंबेगाव या परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत। या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रदूषित असल्यानंच हा आजार पसरत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। जसं मला समजतंय तेव्हापासून आम्ही या विहिरीचं पाणी पितोय। आजपर्यंत ग्रामपंचायत असताना आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही, पण ग्रामपंचायत नंतर जेव्हा कॉर्पोरेशनने या गोष्टीची सगळी यंत्रणा ताब्यात घेतली तेव्हापासून हे सगळं भोंगळ कारभार चालू आहे। याच्यात कुठल्याही प्रकारचं स्वच्छता नाही आहे। ज्या विहिरी होत्या त्या विहिरीमध्ये काहीतरी सांडपाण्याचं पाणी किंवा दूषित पाणी जात असावं, तो सर्वे त्यांनी केला पाहिजे। या ठिकाणी सर्वेला पाणी घेऊन जावं। पाणी जर पिण्यायोग्य नसेल तर त्याला दुसरी पर्यायी व्यवस्था निर्माण करून द्यावी अशी मागणी महापालिकेकडे केलेली आहे। जीबीएसचा बळी गेल्यानंतर सरकार आणि प्रशासन सुद्धा सतर्क झालाय। सिंहगड रोड परिसरात विहिरीचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी स्वयंचलित मीटर यंत्रणा बसवण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले। आतापर्यंत या निर्जंतुकीकरणाचं काम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलं जात होतं। पाण्याच्या कोणत्याही तपासण्या केल्या जात नव्हत्या। केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेतले। जीबीएस रोखण्याच्या उपाययोजना। पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार। खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेचा लाभ देणार। पुणे महापालिकेच्या वतीने 2 लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत। उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी इम्युनोग्लोब्युलिन हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार। 2 लाखांपर्यंत खर्च सरकार करणार असलं तरी आजाराच्या रुग्णांसाठी रुग्णालयामध्ये 10 लाखांपर्यंत खर्च येतोय। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये फक्त उपचारांचा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजाराने पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। मोफत उपचार द्यायचे, कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही। इम्युनोग्लोब्युलिन नावाचं जे काही इंजेक्शन आहे हे थोडं महाग आहे आणि एकूणच या उपचारावरती या सर्व नागरिकांचा, आमच्या रुग्णांचा खूप खर्च होत आहे आणि म्हणून महानगरपालिकेने याच्यामध्ये या आजारासाठी त्वरित वैद्यकीय मदत आपण उपलब्ध करून दिली पाहिजे अशा सूचना मी माननीय आयुक्तांना या ठिकाणी दिल्या होत्या आणि आज तो निर्णय पण आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे की त्याच्यात आता महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये हा उपचार मोफत केला जाईल। दूषित पाण्यामुळे हा आजार असल्याचं स्पष्ट झाल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पुण्यातील नागरिकांना पाणी उकळून पिण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। रुग्णालयांनी अनावश्यक बिल आकारल्यास कारवाईचा इशाराही दिलाय। जीबीएसचा पेशंटची संख्या पुण्यामध्ये जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये थोडं पाण्याचा इन्फेक्शन हा सुद्धा भाग, काल सुद्धा एक टीम जिथे निष्कर्षाप्रत आली। ज्या आवश्यक असतील त्या उपाययोजना आरोग्य विभागाच्या वतीनं करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने योग्य पद्धतीची कारवाई होईल। या जीबीएसला यापूर्वी सुद्धा खरं तर हा महात्मा फुलेमध्ये हा आजार नव्हता, परंतु आम्ही सर्वच मंडळीने गेल्या 2 वर्ष 3 वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठलागानंतर महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे
याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंतचा आपण त्याला कव्हरेज देतोय. मी परवाच तुमच्याशी सर्किट हाऊसला बोलत असताना सांगितलं मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेही जरी तुम्ही पाणी पित असला तर पाणी पूर्णपणे उकळून प्या असं सांगितलेलं आहे. त्याच्यावर काही भागामध्ये आपण तशा पद्धतीनं आणि मी आता प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे. सोलापूरमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचा विजेरा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या आजारासंबंधी घाबरण्याचं कारण नाही, काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. घाबरू नका, काळजी घ्या. पाणी पिण्यापूर्वी उकळून प्या. भाज्या आणि फळं सुद्धा स्वच्छ धुवून खा. चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खावं. अंडी आणि माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका. जेवणा अगोदर स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणानं हात स्वच्छ धुवा. कच्चे अन्न आणि शिजवलेलं अन्न वेगवेगळं ठेवावं. स्वयंपाकघराचा ओटा आणि भांडी निर्जंतुक करून घ्यावी. सरकारनं मोफत उपचार आणि काळजी घेण्यासाठी उपाययोजना सुचवल्या असल्या तरी दूषित पाणी आणि उपचारांसाठी येणारा अव्वाच्या सव्वा खर्च हे कळीचे मुद्दे आहेत. या संदर्भात उपाययोजना होण्याची गरज सुद्धा व्यक्त होती आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.